त्यासी हे ज्ञान केवी लावे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. कारण रावण हनुमंताला म्हणू लागलेला आहे की बाबा जो ह्या धरतीवरती जीवनाला आलेला आहे त्याला एक दिवस मरण आहे असं सांगू लागला. असो हे रावणाची स्थिती मज श्रीरामाची भक्ती माझ्या अमरत्वाची ख्याती द्यावी प्रतीत रावणा. कारण हनुमंतराया म्हणू लागलेले आहेत हा रावण आहे आपण याला किती पण खरं बोलला तरी याला असणार खरं वाटणार नाही. आपण आपल्याला जे असणाऱ्या आपल्या गुरुची भक्ती आहे आपण असणार भगवंताचं म्हणले प्रभू रामचंद्राचं जे नामस्मरण करत आहेत जी मी सेवा करत आहे त्याचं असणार म्हणले ह्याला थोडासा चमत्कार दाखवू असं म्हणू लागले. हनुमंती श्रीराम भक्ती नाटी तरी का बोले मिथ्या गोष्टी मिथ्या बदलासी चावटी कशासाठी मज सांगे. हनुमंतराया मनामध्ये विचार करू लागलेले आहेत ह्या रावणाला असणारं सगळं काही माहीत आहे आणि माहीत असताना सुद्धा हा माझी का चेष्टा करत आहे का काय असं म्हणू लागले. आदरे पुसता रावणासी बुद्धी स्फुरली वानरासी अपमानावया लंकेशासी गुहे त्यापासी अनुवादे. कारण ह्याला असणारे म्हणले विपरीत बुद्धी सुचलेली आहे आणि ह्यानं मला इथं बोलवून घेऊन अशा प्रकारे असणार मला विचारू लागलेला आहे. रावणातिसे कपटी सत्य बदलो निजा गोष्टी सत्य वार्ता मानी कोटी विकल्प पोटी रावणा. कारण हनुमंतराया सांगू लागलेले आहेत मी माझ्या मनातून म्हणजे कुठल्या प्रकारे असणार कपट न ठेवता याला खरं खरं काही सांगितलेलं आहे आणि खरं खरं सांगून सुद्धा रावण असणारा कपटी आहे त्याला असणार म्हणले कपट दृष्टीनं सांगितलंय असं वाटू लागलेलं आहे. सबाहे असते सदोदित त्यास न माने सत्यत्व तया सत्यासी सत्य भावार्थ रावणात तो नाही. हनुमंतराया मनामध्ये विचार करू लागलेले आहेत हा रावण असणारा कपटी आहे आणि याने ह्या कपटी माणसाला कितीही सत्य सांगा त्याला असणार म्हणले असणार वाईटच वाटणार आहे आणि जे सज्जन लोक आहेत त्यांना जर असणार म्हणले चांगलं सांगितलं तर त्यांना असणार कळत आहे. रावणाचा विकल्प झडे माझे सत्वत्व दिसे रोकडे ते साधवया दड पुढे रावणा पुढे गुह्य सांगे. कारण रावणाला कितीही आपण चांगल्या प्रकारे चांगलं सांगितलं तरी रावणाला पटणार नाही कारण रावण असणारा कपटी आहे आणि कपटी असल्यामुळे आपण याला सांगून पण उपयोग नाही. मरण पससी विश्वेसी तू मारिले जटायुसी तैसेच मजही तू करीसी तेने दाकेसी वंदे मिथ्या. कारण हनुमंतराया म्हणू लागलेले आहेत असणारा हा जे रावण आहे फार कपटी आहे कारण ह्यानं कपटाने असणारा कंसाला म्हणले मारलेला आहे त्याप्रमाणे मला पण असणारा हा मारेल अशा प्रमाणे. रावण म्हणे हनुमंतासी मरण भये जयापासी श्रीराम भक्ती कैची त्यासी देहलो वासी राम कैचा. कारण त्यावेळेस हनुमंतराया बुद्धीने अतिशय म्हणजे हुशार होते त्यांना विचार केलेला आहे कारण ह्याला चांगलं सांगून रावणाला पटणार नाही ह्याच्यासाठी आपण पण असणार म्हणले कुबुद्धीनं ह्याला असणार सांगायला पाहिजे असं हनुमंतराया. हनुमान म्हणे लंका नाता परोपदेशी अति योग्यता तुझी मी देखतो
तत्वता शेकी कपटता तुझ पासी. हनुमंतराया रावणाला सांगू लागलेले आहेत, बाबा मी माझ्या मनातून तुला असणारं सर्व काही सत्य सांगत आहे, तरी पण तुझ्या मनामध्ये जी कपट बुद्धी आहे ती बुद्धी जात नाही. नंतर काय करतात हनुमंतराया? होनी संन्यासी चोरीने आणलेसी सीतेसी सदाशिवे सोडविलासी कपटी पावसी कुळक्षे. त्यावेळेस हनुमंतराया रावणाला म्हणू लागलेले आहेत, रावणा तू फार कपटी आहेस, तू असणार संन्यासाचं रूप घेतलेलं आहेस आणि संन्यासाचं रूप घेऊन सीतेला चोरून आणलेलं आहेस असं सांगू लागले. हनुमंते सांगता वर्म चोकले लंका नाता ऐक माझी मरण अवस्था तुझ तत्वता सांगेना. हनुमंतराया ज्यावेळेस रावणाला असं सांगितलेलं आहे त्यावेळेस हनुमंतराया रावणाला म्हणू लागलेले आहेत, ऐक रावणा, मी असणार माझं कशात मरण आहे आणि मी कशाने मरण हे तुला मी सांगत आहे. मारुतीचे वचन सरसावला दशानना कापी सांगे विधान सावधान अवधारा. हनुमंतरायाने ज्यावेळेस रावणाला सांगितलेलं आहे माझं मरण कशात आहे मी तुला सांगत आहे, त्यावेळेस अतिशय रावणाला आनंद झालेला आहे आणि असणारा पुढं सरसावून म्हणजे हनुमंतरायाच्या जवळ येऊ लागलेला आहे. नाही तुझसी मरण नाही माझ्या देहासी मरण आहे पुच्छासी ते मारीसी ती मी मरे. मारुतीराया त्यावेळेस रावणाला सांगू लागलेले आहेत, मी असणारा अमरण आहे, मला कुठल्याही प्रकारे मरण नाही, पण माझी जी शिफ्टी आहे त्या माझ्या शिफ्टीला मरण आहे आणि माझी शिफ्टी मेल्याच्या नंतर मी मरण असं सांगू लागले. कपीचे वचन ज्येष्ठ इंद्रजित श्रेष्ठ प्रधान अवघे मनती सत्य भाषण सैन्यासी सैन्य समवेत. कारण ज्यावेळेस हनुमंतरायाने सांगितलं माझं शिफ्टीमध्ये मरण आहे त्यावेळेस रावणाचं जे काही सैन्य आहे आणि सर्व फौजपटा सर्वजण असणारे पुढे सरसावलेले आहे. वायू परिस पुच्छ चपळ याचे पुच्छासी प्रबळ बळ पुच्छ निर्दळले सकळ बळे गोळांगुळ न मारवे. त्यावेळेस सर्व सैन्य असणार रावण म्हणू लागलेले आहेत की बाबा हनुमंतरायाचं जी काही शिपूट आहे ते अतिशय चंचल आहे आणि ते चंचल असल्यामुळं जर आपण असणार शिपूट